नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास यावर आजपासून आपण व्हिडिओ बनवणार आहोत। आणि जो काही सिलेबस आहे अभ्यासक्रम तो इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या तिन्ही विषयाचा आपण पूर्ण करणार आहोत। तर आज आपण इतिहास या विषयामधील पहिलं प्रकरण जे आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर मनाने सविस्तर आणि जास्तीत जास्त वाक्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज जे प्रकरण आपण शिकणार आहोत ते पहिलं प्रकरण असणार आहे। त्या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। तर मी इथं लिहून देतो, आपला वेळ जाईल, कारण व्हिडिओ जास्त जर मिनिटाचा झाला तर ते अपलोड करायला वेळ लागतो, बरोबर आहे। तर मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी नीट लक्षात घ्या। तर इतिहास लेखन म्हणजे काय आणि पाश्चात्य परंपरा हे प्रकरणाचं नाव आहे की आपल्या लक्षात आलं पाहिजे की सर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा म्हणाले, मग इतिहास लेखन म्हणजे काय सर, पाश्चात्य परंपरा म्हणजे काय। आता प्रत्येक विषय असू द्या, त्या विषयामध्ये जे काही पाठ असतो, मग गणित असेल, विज्ञान असेल, मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल, हिंदी विषय असेल किंवा इंग्रजी विषय असेल, या प्रत्येक पाठामधलं जे काही नाव आहे त्यामध्येच तो पूर्ण पाठ कसा असतो सामावलेला असतो। ज्या विद्यार्थ्याला ते पाठाचा अर्थ कळाला त्या विद्यार्थ्याला संपूर्ण पाठ तिथंच समजल्यासारखा आहे, अर्धपूर्ण तिथंच तो पाठ त्याला समजावून धरला जातो। मग मला सांगा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा म्हणजे काय। तर इतिहास लेखन पहा, इतिहास लेखन हे इतिहास लेखन म्हणजे काय हे लक्षात घ्या। इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण इतिहास लेखन म्हणजे काय आणि ती जी काही पाश्चात्य परंपरा आपल्याला शिकायचं आहे, तर पाश्चात्य परंपरा म्हणजे काय लक्षात घ्या। पाश्चात्य परंपरा, पाश्चात्य परंपरा। आता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे धड्याचं नाव आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतंय, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतंय की इतिहास लेखन, पहिल्यांदा या इतिहास लेखनाची डिफिनेशन म्हणा किंवा व्याख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता इतिहास म्हणलं की भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात, बरोबर आहे। पण ही लेखन म्हणजे लिहिणे। आपण जर त्याची एक व्याख्या तयार केली, एका ओळी जर सांगायचं म्हटलं तर आपण असं सांगू शकतो, इतिहास लेखन म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची चिकित्सकपूर्वक मांडणी करण्याची जी लेखन पद्धती आहे त्या लेखन पद्धतीला आपण इतिहास लेखन असं म्हणतो। मी परत एकदा तुम्हाला सांगतो, इतिहास लेखन म्हणजे काय, भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची चिकित्सकपूर्वक मांडणी करण्याची जी लेखन पद्धती आहे त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात। लक्षात येऊ द्या, किती सोपं आहे। भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सक म्हणता येत नसेल तर बारकाईनं म्हणा, इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची बारकाईनं मांडणी करण्याची जी लेखन पद्धती आहे त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात। पाठाचं पहिलं नाव आपल्या लक्षात आलं। आता दुसरा मुद्दा आहे पाश्चात्य परंपरा। आपला भारत देश, आपण भूगोलच्या पहिल्या पाठामध्ये स्थान आणि विस्तार मध्ये पाहिलं, भारताचं स्थान कुठे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे। आता भारत जर पूर्व गोलार्धामध्ये आहे, पूर्वेकडे आहे, पृथ्वीच्या पूर्वेकडे भारत आहे, मग भारताच्या इकडचे जे काही खंड असतील, देश असतील, ते पश्चिमेकडचे असतील का नाही वागानो। आणि पश्चिमेकडले देश जे आहेत, पश्चिमेकडील जे देश आहेत त्या देशामध्ये जे काही इतिहास लिहिणारे आहेत त्यांना आपण इतिहासकार असं म्हणतो। मग त्या पश्चिमेकडील देश आहेत त्यांना पाश्चात्य म्हटले। आता पाश्चात्य परंपरा, त्यांची जी चालत आलेली इतिहास लेखनाची पद्धत आहे त्या पद्धतीला परंपरा असं म्हणतात। कुठली, भारतातली आहे का, अजिबात नाही। तर ती पाश्चिमात्य देश म्हणजे पश्चिमेकडील जे काही देश आहेत आणि त्या देशामध्ये जे इतिहास लिहिणारे इतिहासकार आहेत त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीला पाश्चात्य परंपरा म्हणतात। म्हणून इथं भारताचा उल्लेख आहे का, नाहीये। इथं आपला इतिहास लेखन कुणाचं शिकायचंय, पश्चिमेकडील जे काही देश आहेत, मग युरोप खंड असेल, अमेरिका असेल, जे काही इकडचे खंड आहेत आणि त्या खंडामध्ये जे काही देश आहेत त्या देशामध्ये जे काही इतिहासकार आहेत त्यांनी जे इतिहास लेखन लिहिलंय, जी पद्धत आहे, जी परंपरा आहे ती आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहे। म्हणून पाठाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। इतिहास लेखन म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची चिकित्सकपूर्वक मांडणी करण्याची जी लेखन पद्धती आहे
त्या लेखन पद्धतीला आपण इतिहास लेखन म्हणतात आणि ही पद्धत लिहिणाऱ्याला इतिहासकार म्हणतात. किती सोपं आहे. इतिहास लेखन आणि इतिहासकार किती सोपं आहे बघा. इतिहासकाराची जी व्याख्या आहे तीच इतिहास लेखनाची आहे. च्या आणि करणाऱ्या बघा, करणाऱ्याला इतका जर शब्द बदलला तर इतिहासकार सुद्धा आपल्याला सांगता येतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची चिकित्सक पूर्वक मांडणी करणाऱ्या इतिहास करणाऱ्याला इतिहासकार असं म्हणतात. बरोबर आहे. इतिहास लेखन करणाऱ्याला आपण इतिहासकार असं म्हणतो. आणि अशा पद्धतीच्या ह्या तीन गोष्टी आपल्याला इथं समजल्या. इतिहासकार सुद्धा आपल्याला कळाला. इतिहास काय बरोबर आहे. इतिहास लेखन करणाऱ्याला इतिहासकार म्हणतात. म्हणून भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची चिकित्सक पूर्वक मांडणी करण्याची लेखन पद्धत बघा, मांडणी करण्याची लेखन पद्धती आहे. त्या लेखन पद्धती करणाऱ्याला इतिहासकार म्हणतात आणि पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात. पाश्चिमात्य म्हणजे पश्चिमेकडील देशांमध्ये जे इतिहासकार होऊन गेले त्यांनी जे इतिहास लेखन लिहिलं, ज्याच्या पद्धती आहेत, परंपरा आहेत, त्या परंपरा या पाठामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. आता ही झाली गोष्ट या सगळ्या पाठाच्या नावाबद्दल आपण एकंदरीत थोडंसं पाहिलं. आता आपण पाहणार आहोत किंवा इतिहास लेखन ही एक शाखा आहे. जसं विज्ञान शाखा आहे, गणित शाखा आहे, अशा कितीतरी सगळ्या विषयाच्या काही शाखा आहेत. त्यामध्ये अभ्यास केला जातो, त्या विषयाचा सखोल अभ्यास केला जातो आणि ती एक संशोधनाचा विषय त्या ठिकाणी होतो. जो प्रत्येक सब्जेक्ट असतो ना, विषय, ती एक शाखा असते. त्यामध्ये त्या विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. भूतकाळापासून भविष्य काळात त्याचा वापर आणि सातत्यानं त्याच्यामध्ये काय केला जातो, बदल केला जातो, परिवर्तन केलं जातं किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या आणखीन गोष्टी त्यामध्ये आपण काय केल्या जातात, ऍड केल्या जातात. ती शाखा तयार बनत असते. बरोबर आहे. मग इतिहास लेखनाची जी शाखा आहे किंवा इतिहास लेखन जे आहे आणि विज्ञान जी काही शाखा आहे यामध्ये फरक आहे बरं. काही लक्षात घ्या. विज्ञान आणि इतिहासामध्ये फरक आहे. विज्ञान कशी शाखा आहे की ज्यामध्ये सार्वत्रिक नियम जे असतात, बरोबर आहे, ते मांडलेले असतात आणि विज्ञान शाखा ही प्रयोगावर आधारलेली असते. प्रयोग केल्याशिवाय विज्ञानामध्ये कोणताच नियम सफल होत नाहीये. लक्षात घ्या. प्रत्येक विज्ञानामधले जे काही घटक आहेत, जे काही शोध आहेत, ते एखाद्या नियमावर एखादा प्रयोग केला आणि त्यावरच तो विज्ञानामध्ये काय असतो, तो नियम गृहीत धरला जातो. त्याला संशोधन असं केलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं. विज्ञान हे प्रयोगावर, नियमावर आधारलेला असतो. पण इतिहास आहे का तसं? लक्षात घ्या. इतिहासामध्ये प्रयोग पद्धत आहे का, नियम पद्धत आहे का? नाही. आता एखादी घटना जर आपल्याला विज्ञानामध्ये सिद्ध करता येत असेल ती वारंवार सिद्ध करता येते. विज्ञानामध्ये एखादा नियम सिद्ध करता येत असेल तर तो 10 वर्षांनी सुद्धा तोच नियम सिद्ध करता येतो. कारण त्याच वस्तू, तेच पदार्थ आणून त्याच्यामध्ये टाकून तो नियम सिद्ध करता येतो. पण इतिहासामध्ये तसं करता येत नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे किंवा त्यांच्या काळात ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या घटना जर आजच्या स्थितीला सांगायच्या जर मला झाल्या तर मला त्या सांगता येणार आहेत का? किंवा त्या जर दाखवायच्या झाल्या तर मला त्या काळात जावं लागेल. पण ते शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. इतिहासामध्ये शक्य नाही जे की विज्ञानामध्ये शक्य आहे. म्हणून आपल्याला जी काय आता इतिहास लेखन जे करायचं आहे, मग हे इतिहास लेखन आपल्याला विज्ञान शाखेसारखा एखादा नियम, एखाद्या अटी, काय त्याला मटेरियल लागणार आहे, काय त्याला पदार्थ एकमेकांमध्ये मिसळून तयार करता येतात, तो नियम येणाऱ्या अनेक पिढीला नियम सादर करता येतो. पण इतिहासामध्ये तसं नाही. आज मी शिकवलं तुम्हाला, येणाऱ्या 100 वर्षानंतर मी शिकवणार आहे हे कोणी पाहणार आहे का? अजिबात नाही. आता एक निघाले पुरावे, बरोबर आहे. आता हे जे काही आधुनिक काळातले जे काही दृश्य म्हणजे दृक्क श्राव्य जे काय आहेत, जे व्हिडिओ मध्ये द्वारे दिसणारे आणि कानाने जे ऐकणारे आताचे जे साधन आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी आज येणाऱ्या किंवा उद्याच्या भविष्यामध्ये आजचा इतिहास हा जशाला तसा दिसणार आहे. परंतु याच्या अगोदरचा जो इतिहास आपण पाहणार आहोत, मध्ययुगीन इतिहास असेल, आधुनिक काळातला जो इतिहास असेल, त्या काळात अशी पद्धतीचे साधन नव्हते. बरोबर. इतिहास लिहिण्याची साधन आज व्हिडिओ आहे, आज YouTube आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, कितीतरी आज साधन तयार झालेले आहेत. ते त्या काळात होते का? अजिबात नव्हते. या काळात आहे. इथून पुढे ते जशाला तसे दिसू शकतात. मी तुम्हाला नंतर सुद्धा येणाऱ्या कितीतरी पिढीला पाहायला मी भेटू शकतो, कारण मी YouTubeवर आहे.
बरोबर आहे. पण सगळ्याच घटना अशा दिसू शकतात का? अजिबात नाही. म्हणून विज्ञान आणि इतिहास तुम्हाला हे मी का सांगतोय, यामध्ये तुम्हाला एक विज्ञान आणि इतिहास ह्या दोन्ही शाखा वेगवेगळ्या आहेत. विज्ञान हे नियम आणि प्रयोगावर अवलंबून असतो, पण इतिहासामध्ये मात्र तशा काही पद्धती नसतात. परंतु इतिहासामध्ये काय आहे, एखादी घटना जर घडली असेल खूप काळामध्ये, इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एखादं उदाहरण जर घेतलं, त्यांच्या काळामध्ये एखादी घटना घडली असेल किंवा त्यांचा एखादा आपल्याला प्रसंग जर एखादा युद्धाचा किंवा अफजल खानाच्या भेटीचा किंवा कुठला एखादा प्रसंग युद्धाचा, त्यांची एखादी मोहीम असेल, ती राबवण्यासाठी जी काही आज आपण ती सांगतो किंवा तिच्यावर आपण एखादं पुस्तक लिहिलेलं आहे, एखादा आपण पाठ लिहिलेला आहे, तो कशाच्या आधारावर लिहिणारा काय त्या काळात होता का जन्मलेला, जन्म पाहिले नाही, व तो लिहितो कशाच्या आधारावर? तो पुराव्याच्या आधारावर लिहितो. तो कशाच्या आधारावर लिहितो? पुराव्याच्या आधारावर. आता हे पुरावे नेमके काय? आता हे पुरावे कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत? इयत्ता 9वी मध्ये तुम्ही शिकलात. इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला इतिहासाची साधनं, इतिहास लेखनाची साधनं ही तुम्हाला मी दिलेली होती, बरोबर आहे. आता इतिहास लेखनाची साधनं कोणकोणती आहेत? लिखित आहेत, बरोबर आहे, भौतिक आहेत, मौखिक आहेत, जे तोंडी आहेत, बरोबर आहे. हे इतिहास लेखनाची साधनं आहेत. आणि या इतिहास लेखनाच्या साधनातून आपण काय करतो? पुरावे गोळा करतो. जसं इतिहास लेखनामध्ये हे साधनं तर आहेतच, त्याचबरोबर ज्या काही इतिहास लिखाण करणाऱ्या ज्या काही ज्ञानभूत ज्या शाखा आहेत, बरं, सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्या ज्ञान शाखा आहेत, ज्या सहकार्य करणाऱ्या, इतिहास लिहिण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्या काही ज्ञान शाखा आहेत, त्यामध्ये हस्तलिखितांचा अभ्यास असेल, त्यानंतर पुरातत्व विभाग असेल, अक्षरवटिका असेल, नानकशास्त्र असेल, वंशावळ असेल, आणि या सगळ्या ज्या काही सहाय्यभूत ठरणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या ज्ञानशाखा आहेत, त्याच्याच पुराव्याच्या आधारे मग तो लेखी असेल, मग तो मौखिक असेल, मग तो दृक्य श्राव्य असेल, या किंवा भौतिक पुरावा असेल, या सगळ्याच्या आधारे आपण एखाद्या घटनेवर सविस्तर एक संशोधन करून एखादा प्रसंग आणि ते एक नवीन काहीतरी त्याच्यामध्ये एक समाजाला, लोकांना नवीन त्यातून एखादा संदेश देण्यासाठी एक नवीन संशोधन आपण ज्यावेळेस करतो, त्याला संशोधक असं म्हणतात, आणि त्यावेळेस त्याला इतिहास लेखन असं म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की इतिहासामध्ये इतिहास लिहिण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्ञानशाखा कोणत्या आहेत? तर इतिहास लेखनामध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्ञानशाखा आपली अक्षरवटिका असेल. अक्षरवटिका म्हणजे काय? त्या काळातली लिपी. आता हडप्पा संस्कृती आज जर आपण पाहिली तर ती मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे, परंतु ती कोणत्या काळात आहे किंवा त्याच्यामध्ये काय लिहिले हे आपल्याला आजही कळतंय का? कारण त्याच्यावर जी काही भाषा लिपी आहे ती आजही इतिहासकाराला ती ओळखता आली नाही, बरोबर आहे. त्या लिपी अवगत झालेली नाही, बरोबर आहे. ते अक्षर आणखीन समजलेले नाही, म्हणून ते काय लिहिलंय कळालेलं आहे का? अजिबात नाही. पण अशा ज्या काही इतिहास लेखनामध्ये पत्रव्यवहार असेल, मोडी भाषा असेल, फारसी असेल, आणखीन ज्या भाषा होत्या, त्या भाषेमध्ये जे काही व्यवहार घडलेले आहेत ते सगळे व्यवहार घडलेले भाषा, त्याचे अक्षर लोकांना ओळखू आलेले आहेत, म्हणून ते अक्षराचं वळण, म्हणून अक्षरवटिका त्याला असं म्हणतात. आणि ते जे काही माहिती असणारा तज्ञ व्यक्ती आहे, ज्याला ही भाषा कळते, की आपण त्याला लगेच बोलून त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मला हा कागद सापडलेला आहे, मला ही वस्तू सापडलेली आहे, मला हा शिलालेख सापडलेला आहे, त्याच्यावर हे कोरलेलं आहे, पण मला ही उमगत नाही, समजत नाही, मग ही भाषा मला समजून दे. मग तो अक्षरवटिका ज्याला नॉलेज आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे, ज्याला अक्षराची वळण आहे, ज्याला ओळख आहे, असा माणूस तो आपल्याला सांगू शकतो. मग तो अर्थ आपण माहिती करून घेतल्याच्या नंतर आपण मग इतिहास लिहायला सुरू करू शकतो. तो एक आपल्याकडे एव्हिडन्स झाला, तो पुरावा झाला. मग अक्षरवटिका एक आहे, त्यानंतर पुरातत्व विभाग एक आहे, अभिलेखागार एक आहे, हस्तलिखितांचा अभ्यास एक आहे, नानकशास्त्र म्हणजे
ते जे त्या काळातली पैसा चलन किंवा जे काही नाणे आहेत त्याच्यावर वरून आपण त्या काळातली परिस्थिती पाहू शकतो. मग त्यानंतर भाषा रचनाशास्त्र या आणि वंशावळ या ज्या काही ज्ञानशाखा आहेत त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजे. म्हणून प्रश्न तुम्हाला पडू शकतो, बघा प्रश्न पडू शकतो की इतिहास लेखनाला सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्ञानशाखा कोणत्या आहेत. तर या मी जे काही आज तुम्हाला सांगत आहे त्या ज्ञानशाखा आहेत. आपण उत्तर कसं लिहायचं? इतिहास लेखनाला सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्ञानशाखा एक आहे अक्षरवटिका, नाणकशास्त्र, वंशावळ, भाषा रचनाशास्त्र, पुरातत्व विभाग आणि वंशावळ, त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास, अभिलेखागार. हे सगळ्या ज्या काही ज्ञानशाखा आहेत त्या इतिहास लेखन करताना सहाय्यभूत ठरतात, आपल्याला सहकार्य करतात. म्हणून यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे त्याचं उत्तर मी सांगितलेलं आहे. तर आज आपण इथपर्यंत थांबणार आहोत. राहिलेला व्हिडिओ नंतर आपण यावर पाहणार आहोत. आपण यावर एकंदरीत 3 व्हिडिओ करणार आहोत आणि 4थ्या व्हिडिओमध्ये या पुस्तकामधले जे काही प्रश्न उत्तर आहेत ते स्वतः कसे लिहायचे, बघा ते कसे लिहायचे, त्याचं उत्तर कसं लिहायचं, प्रत्येकाचं मी उत्तर देणार आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये मी जे काही सुरू केलेलं आहे इतिहास भूगोल 3 व्हिडिओमध्ये पूर्ण धडा संपणार आहे. मग तो किती मोठा धडा असो, 3 व्हिडिओमध्ये आपण तो धडा संपवून 4थ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे प्रश्न उत्तर या फळ्यावर मी काय करणार आहे लिहून देणार आहे. ते कसं लिहायचं मी सांगणार आहे. बरेच विद्यार्थी त्या शिकवून त्यांना समजतं, पण उत्तर कसं लिहायचं हे सगळं मी इथं लिहून देतो, स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून देणार आहे. म्हणून आजची आपली सुरुवात एक चांगल्या पद्धतीची आहे. सगळ्यांनी इतिहास भूगोल राज्यशास्त्र या विषयामध्ये 90च्या पलीकडे जास्त गुण घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जास्त काही जे मुद्दे मी सांगतोय तेवढे पाठ करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः त्याच्यात वाचन करणं गरजेचं आहे आणि ते लिहू काढणं 2दा 3दा. तुमचे गुण कुठंच जाणार नाहीत. कृती आधारावर आहे, आकृत्या येणार आहेत, टिपा येणार आहेत, संकल्पना येणार आहेत, नकाशे येणार आहेत, एक उतारा सुद्धा इतिहासमध्ये येणार आहे. मुखपाठ झाला पाहिजे माणसाला. याच्याबद्दल आपण काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून त्याच्यानुसार आपण सराव करणार आहोत. ठीक आहे. खूप वेळ होतोय. व्हिडिओ आपल्याला इथून पुढे डाउनलोड करायचे, नंतर युट्यूबवर टाकायचे, कळलं का? त्यासाठी वेळ लागणार आहे. आज आपण सुरुवात केली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये, परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी कधी पण व्हिडिओ बनवून तो एकदाच टाकू शकतो. त्यानंतर लिहून पण मी देणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.